शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार, तर आमदार अपात्रता प्रकरणी देखील सुनावणी। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण शिंदेंना वापरण्यास मुभा देणाऱ्या निर्णयाला ठाकरेंनी दिलं होतं आव्हान। राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या कोर्टासमोर सुनावणी होणार। खासदार सुप्रिया सुळे सुनावणीसाठी हजर राहण्याची शक्यता। अमेडिया आणि पार्थ पवार यांना व्यवहाराची कल्पना होती। एफआयआर मध्ये नाव न दाखवणं हे वाचवण्याचे धंदे आहेत। पार्थ पवार यांच्यावरही ताबडतोब एफआयआर दाखल झाला पाहिजे। जमीन घोटाळा प्रकरणी अंजली दमानी यांची मागणी। अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा। राजीनामा दिला तरच व्यवस्थित चौकशी होईल, अंजली दमानिया यांची मागणी। तर मी खारगेंना भेटणार आणि सगळ्या गोष्टी मांडणार, दमानी यांचं वक्तव्य। मुद्रांक शुल्क भरण्यासाठी अमेडिया कंपनीकडे फक्त 10 दिवस शिल्लक। जमीन घोटाळ्यासंदर्भात अजूनही कंपनीकडून खुलासा नाही। कंपनीवर जप्तीची कारवाई होण्याची शक्यता। सरकारने समिती नेमली असताना गुन्हा नोंदवायची घाई केली। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीची हायकोर्टात याचिका। याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची तेजवानीची मागणी। तर सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज करा, हायकोर्टाच्या तेजवानीला सूचना। प्रवक्तेपद काढून घेतल्यानंतर रुपाली ठोंबरे पाटलांनी अजित पवारांची भेट घेतली। 2 दिवसात माझी भूमिका सविस्तर मांडणार असल्याचं रुपाली पाटील यांच्याकडून स्पष्ट। मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा नाशिक दौऱ्यावर। नाशिकमध्ये 5657 कोटी रुपयांच्या कामांचं भूमिपूजन केलं जाणार। शहरातील रस्ते, पूल यासोबतच रिंग रोडच्या कामांचंही उद्घाटन होणार। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज परभणी दौऱ्यावर। दुपारी 2 वाजता महात्मा फुले शाळेच्या मैदानावरती शिंदेंची जाहीर सभा होणार। ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर। स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पार पडणार मेळावा। ठाकरेंच्या सेनेतील जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर आज शिंदे सेनेत पक्षप्रवेश करणार। नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांवरती भाजपकडून शिक्कामोर्तब। काल रात्री उशिरा फडणवीस, रवींद्र चव्हाण आणि बावनकुळेंमध्ये बैठक। बहुतांश उमेदवारांना भाजपकडून एबी फॉर्मचं वाटप। काल उशिरा प्रदेश कार्यालयातून एबी फॉर्म पाठवले। नागपूर मनपा निवडणुकीसाठी मवियाच्या बैठकांचं सत्र सुरूच। गेल्या निवडणुकीतील ठाकरे आणि पवारांच्या उमेदवारांची काँग्रेसने माहिती मागवली। नागपुरामध्ये मवियाच्या 3ही पक्षांनी निवडणूक लढवावी यासाठी प्रयत्न। धवलसिंह मोहिते पाटील अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार। पुण्यातील राष्ट्रवादी कार्यालयामध्ये आज पक्षप्रवेश होणार। धवलसिंह मोहिते पाटील, विजयसिंह मोहिते पाटलांचे पुतणे। अकलूज नगर परिषदेसाठी अजित पवार यांच्याकडून चाचपणी सुरू। ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र यांना ब्रिच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे। धर्मेंद्र यांच्यावरती घरी उपचार सुरू राहणार असल्याची माहिती। अभिनेता गोविंदा यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। चक्कर येऊन बेशुद्ध पडल्यानंतर गोविंदा यांच्यावरती जुहूतील क्रिटिकेअर या रुग्णालयामध्ये उपचार सुरू। गोविंदा यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती। रवी राणांच्या कार्यकर्त्यांकडून स्वबळावरती निवडणूक लढणार असल्याचे पोस्टर व्हायरल। भाजपसोबत युतीसाठी विरोध असल्यामुळे रवी राणा यांच्या पक्षाने स्वबळाचा नारा दिल्याचीही चर्चा। प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सुनील केदार यांना दणका। गेल्या आठवड्यात झालेल्या निवड मंडळाची बैठक सपकाळ यांनी अवैध ठरवली। पुन्हा बैठक घेण्याचे सपकाळांचे निर्देश। बैठकीची सूचना प्रदेश अध्यक्षांना न दिल्यानं बैठक अवैध। लढणार महायुतीच्या समन्वयकांच्या रात्री झालेल्या बैठकीमध्ये निर्णय। महायुतीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासही सुरुवात। सोलापुरात भाजपचा पवारांच्या राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का। सोलापुरातील 5 माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का।